नमस्कार मित्र हो, आज आहे गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 आणि आज खरं तर आपल्या एनेरे गावची आई मुक्ताईची यात्रा। तर या गावातले अनेक लोक आपल्या उद्योगधंद्यासाठी पोटापाण्यासाठी आपल्या गावाबाहेर राहतात। मग मुंबई असेल, पुणे असेल, या व्यतिरिक्त काही लोक तर आता देशाबाहेरही जायला लागलेली आहेत। तरी देखील आपल्या या गावची ओढ मात्र त्यांना कायम आहे आणि म्हणूनच आई मुक्ताईच्या यात्रेनिमित्त आज इथे अनेक पाहुणे येत असतात। आज देखील आमच्याकडे आलेले आहेत आमच्या काकी आदरणीय सुलभाताई भास्कर घोगरे, त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव स्वप्नील भास्कर घोगरे आणि अर्थातच आमचे भास्कर नाना घोगरे हे दाम्पत्य आज इथे आलेलं आहे आमच्या या मुलांना भेट देण्यासाठी। खरं तर आपल्या या दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या नंदनवनामध्ये असलेले जे काही उपक्रम आहेत किंवा दिव्यांग जगतातील ज्या काही घडामोडी आहेत त्या आपलं या चॅनलवर दाखवतच असतो आणि त्याच अनुषंगाने जे लोक बाहेर आहेत म्हणजे जे वरचे वर संस्थेवर येऊ शकत नाहीत परंतु संस्थेबद्दल एक आत्मीयता किंवा एक ओढ आहे आणि त्यामुळं असंच काहीतरी औचित्य साधून ते आपल्या या नंदनवनाला भेट देत असतात आणि जे आपले हे जे काही कार्यक्रम आहेत ते घर बसल्या त्यांना पाहायला मिळत असतात। मग नंदनवनातील जे काही सकाळच्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा मुलांना आपण जे काही विविध शैक्षणिक उपक्रम असेल किंवा आपला बळीराजा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आपण मुलांकडनं शेती करून घेतो किंवा आपली ही जी सगळी मुलं आहेत ही सगळी तुम्ही पाहता ही सगळी मुलं जी आहेत ही 18 वर्षाच्या पुढील मुलं आहेत। म्हणून आपण या मुलांकडनं आपलं जे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्यामध्ये आपण या मुलांकडनं विविध हस्तकलेच्या वस्तू बनवून घेत असतो। मग त्यातली काही फुलं असतील किंवा अगरबत्त्या असतील ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे या मुलांकडनं बनवून घेत असतो आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत त्या पोचवत असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हे जे घोगरे दाम्पत्य आहे हे खास या मुलांना भेट देण्यासाठी आलं आणि विशेष म्हणजे आपल्या फळांचा राजा म्हणजे आंबा आणि आपलं एनेरे गाव म्हटलं की फ्रूट मार्केट हे एक समीकरणच जोडलेलं आहे आणि मला असं वाटतं की या वर्षीचा पहिला आंबा म्हणजे या आंब्याची चव चाखायला आपल्या या दिव्यांग मुलांना मिळावी म्हणून खरं तर या आमच्या ज्या काकी आहेत त्यांनी छान मुलांसाठी आंबे आणलेले आहेत। आई मुक्ताईने पण आम्हाला दर्शनासाठी बोलावले होते पण खरं तर विकासचं कौतुक बघण्यासाठी त्याची काय चाललेली धडपड आहे ही पाहण्यासाठी आम्ही आज बरेच वर्षांनी आलोय। तसं फोनवर नेहमीच बोलणं होत असतं, त्याचं सगळं उपक्रम बघत असतो, बोलत असतो एकमेकांशी, काय चाललंय हे एकमेकांना सांगतही असतो पण खरंच त्याचं मनापासून किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण आमचे हात काही त्याच्यापर्यंत जास्त पोहोचू शकत नाही। तर आज तेवढ्यासाठी अट्टाहास की त्या मुलांकडे बघितलं की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि ह्याच्यात जगातलं कुठलंही समाधान याच्यापेक्षा जास्त नाहीये। म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत विकासचं कौतुक करायला की आलं की असं वाटतं खरंच परत 8 दिवसांनी येऊ, परत 15 दिवसांनी येऊ पण 6 महिने वर्षाशिवाय काही गावाकडे येणं होत नाही। पण ह्याच्यानंतर मी नक्की प्रयत्न करेन की त्याच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याला अजून मोटिवेट करण्यासाठी, त्याला अधिक यश मिळण्यासाठी, त्याची संस्था उत्तरोत्तर वाढत जाण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आम्ही करत राहू आणि विकासने आम्हाला हक्काने सांगावं की काकी आम्हाला या गोष्टींची कमतरता आहे त्या आम्ही त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। चला तर मित्र असंच आपल्या नंदनवनातील विविध उपक्रम आणि दिव्यांग जगतातील जे काही घडामोडी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा जेणेकरून आपल्या नंदनवनातील ॲक्टिव्हिटीज लोकांपर्यंत पोहोचतील। चला तर मित्र हो, आजचा दिवस शुभ राहो। धन्यवाद।